नमस्कार मंडळी. 2026मध्ये लग्नासाठी साड्यांचे ट्रेंड अजूनच रॉयल, क्लासिक आणि एलिगंट झाले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026मध्ये लग्नामध्ये सर्वात जास्त घातल्या जाणाऱ्या 4 साड्या, ज्या सध्या वधूंमध्ये किंवा सायडरमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत. तुम्ही लग्नाची तयारी करत असाल किंवा कोणाच्या लग्नासाठी खास साडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण बोलूया कांचीवरम सिल्क साडीबद्दल. कांचीवरम सिल्क साडी म्हणजे लग्नातील शान आणि श्रीमंतीचे प्रतीक. 2026मध्ये जाड रेशीम, मोठा ब्रॉड बॉर्डर आणि पारंपरिक मंदिर डिझाईन असलेल्या कांचीवरम साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. लाल, मरून, राणी पिंक, एमराल्ड ग्रीन आणि गोल्डन टोन या रंगांना विशेष मागणी आहे. या साड्या केवळ सुंदर दिसत नाहीत तर वधूला एक रॉयल आणि ग्रँड लुक देतात. पारंपरिक दागिन्यांसोबत कांचीवरम साडी नेसली तर संपूर्ण लग्नाचा लुक परिपूर्ण होतो. यानंतर येते बनारसी साडी, जी प्रत्येक पिढीमध्ये कायम लोकप्रिय राहिलेली आहे. 2026मध्ये बनारसी साड्यांमध्ये थोडा मॉडर्न टच पाहायला मिळतोय. हलक्या वजनाच्या पण हाय शाईन फॅब्रिकमध्ये बनवलेल्या बनारसी साड्या सध्या वधूंची पहिली पसंती ठरत आहेत. फुलांचे जरी वर्क, सॉफ्ट ड्रेप आणि ग्लॉसी फिनिश यामुळे या साड्या लग्नाच्या मंडपात वेगळ्याच उठून दिसतात. बनारसी साडी खास करून अशा वधूंसाठी योग्य आहे ज्यांना पारंपरिक लुक हवा आहे पण तो जड नको आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये पैठणीशिवाय वधूचा लुक पूर्ण होत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2026मध्ये डबल पल्लू पैठणी, कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि नॅचरल कलर शेड्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. मोर डिझाईन, कमल आणि पारंपरिक हाताने विणलेली जरी यामुळे पैठणी साडी अजूनच खास वाटते. नऊवारी किंवा सहावारी पैठणी पारंपरिक नथ आणि दागिन्यांसोबत नेसली तर वधूचा लुक अतिशय सुंदर आणि पारंपरिक दिसतो. आता बोलूया चौथ्या आणि सध्या खूपच ट्रेंडिंग असलेल्या लेहेंगा स्टाईल साडीबद्दल. ज्यांना पारंपरिक साडीचा फील हवा आहे पण त्याचबरोबर मॉडर्न आणि स्टायलिश लुक हवा आहे त्यांच्यासाठी लेहेंगा स्टाईल साडी हा परफेक्ट पर्याय आहे. 2026मध्ये रिसेप्शन, साखरपुडा आणि ग्रँड वेडिंग फंक्शनसाठी या साड्या खूप पसंत केल्या जातात. फ्लेअर पॅटर्न, हेवी एम्ब्रॉयडरी आणि बेल्ट स्टाईल ड्रॅपिंगमुळे या साड्या खूप लोकप्रिय होत आहेत. या साडीमुळे चालणं सोपं होतं आणि फोटोमध्येही लुक खूप रिच दिसतो. शेवटी एवढंच सांगायचं की 2026मध्ये लग्नासाठी साडी निवडताना फक्त ट्रेंड नाही तर तुमची पर्सनॅलिटी, कम्फर्ट आणि परंपरा यांचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. योग्य साडी, योग्य दागिने आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही वधू त्या दिवशी नक्कीच खास आणि सुंदर दिसते. तुम्हाला यापैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.